नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता पुढील महिन्यामध्ये. योजनेतून या शेतकऱ्यांची नावे गायब, आता त्यांना मिळणार नाही हप्ता. तर या संदर्भातली खूप मोठी अपडेट आलेली आहे समोर. तर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी आणि सगळ्यात आधी मिळतील. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा जो बहुप्रतीक्षित 17वा हप्ता लवकरच वितरित केला जाणार आहे. या योजनेद्वारे देशभरातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत असते. येत्या 18 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे या हप्त्याचे वितरण करणार आहे. मात्र हा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी काही आवश्यक आणि महत्त्वाच्या गोष्टींची पूर्तता करणं गरजेचं आहे. हप्ता मिळण्यासाठी आवश्यक गोष्टींची पूर्वतयारी काय असणार आहे? तर 17वा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी या गोष्टींची खात्री करून घ्यावी. पहिली कुठली तर ई-KYC. जर तुम्ही अद्याप ई-KYC केली नसेल तर ती तात्काळ पूर्ण करून घ्या. त्यासाठी पंतप्रधान किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जा आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका. OTP मिळवा. OTP प्रविष्ट केल्यानंतर ई-KYC पूर्ण होईल. दुसरी गोष्ट आहे आधार बँक लिंक करून घ्या. तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असल्याची खात्री करून घ्या. ज्याही खात्यावरती तुमचे पैसे जमा होणार आहेत त्याच्याशी तुमचा आधार लिंक आहे का हे परत एकदा क्रॉस चेक करून घ्या. नावाची तपासणी. योजनेच्या रेकॉर्डमध्ये तुमचे नाव बरोबर नोंदवले असल्याची पडताळणी करा. म्हणजे जर समजा या ठिकाणी जर तुमचं आडनाव आधी असेल, अशा पद्धतीने नावाची रचना असेल किंवा तुमचं नाव आधी आहे का, या सगळ्या गोष्टी काय करायच्या तुम्ही त्या ठिकाणी चेक करून घ्यायच्या आहेत. बऱ्याचदा नावांमध्येही चुकून यावेळेस बदल होऊ शकतो, त्यामुळे तेही चेक करून घ्यायचं आहे. या गोष्टींची पूर्तता न केल्यास तुम्हाला या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे वरील सर्व बाबींची काळजीपूर्वक तपासणी करून घ्या. कारण यामध्ये जो मी मगाशी सांगितला तिसरा नावाची तपासणी, तो मात्र अगदी फार म्हणजे काळजीपूर्वक तो मुद्दा तपासणं गरजेचं आहे. कारण हल्ली बऱ्याच केसेस अशा समोर आलेल्या आहेत. नावात बदल असल्यामुळे सुद्धा या ठिकाणी म्हणजे आधार कार्डवरती एक नाव आहे आणि खात्यावरती एक नाव आहे, यामध्ये थोडासा जरी बदल जाणवला तरी सुद्धा या ठिकाणी घोळ होऊ शकतो. बरेच असे सोशल मीडियावरती व्हिडिओज आहेत की थोड्याशा बदलामुळे काही फरक पडत नाही, पण तसं न करता तेवढाही निष्काळजीपणा न दाखवता त्या ठिकाणी ताबडतोब त्यावरती काय करायचे आहे, ॲक्शन घ्यायची आहे. त्याच्यानंतर आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. ही जगातील सर्वात मोठी DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना आहे. भारत सरकारद्वारे संचलित या योजनेचा मुख्य उद्देश देशातील शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणं हा आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून 3 हप्त्यांमध्ये एकूण 6,000 रुपये दिले जातात. प्रत्येक हप्त्यामध्ये 2,000 रुपये थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना या योजनेचे 16 हप्ते मिळाले असून आता 17व्या हप्त्याची घोषणा होत आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या विविध गरजा भागवण्यामध्ये मदत होते. उदाहरणार्थ बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी, सिंचनाची सोय इत्यादी. याची वैशिष्ट्य काय आहेत तर व्यापक लाभार्थी. देशभरातील सुमारे 9.3 कोटी शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम जी आहे ती एका दिवसामध्ये सुमारे 20,000 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित केली जाणार आहे. थेट लाभ. DBT प्रणालीमुळे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल, त्यामुळे मध्यस्थांचा हस्तक्षेप टाळता येईल. वेळेवरती मदत. खरीप हंगामाच्या तयारीच्या काळामध्ये हा हप्ता मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. पंतप्रधान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरलेली योजना आहे. या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना नियमित आर्थिक मदत मिळत असून याचा उत्पन्नावरती खूप चांगल्या परिणाम होत आहे. 17व्या हप्त्याच्या वितरणामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दिलासा मिळणार आहे. मात्र लाभासाठी पात्र ठरण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक ती कागदपत्र आणि प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. शेतकरी बंधूंनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपल्या शेतीची उन्नती साधावी. धन्यवाद.